पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पोखले फाट्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत खोकेधारकांनी ग्रामपंचायतीच्या या मोहिमेचा निषेध केलाय। तर ग्रामपंचायतीनं अजून संपूर्ण अतिक्रमण काढलं नसल्यानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अतिक्रमण काढण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। पन्हाळा तालुक्यातील पोखले फाटा इथं गट क्रमांक 1239 मध्ये काही खोकेधारकांनी अतिक्रमण केलंय। हे अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून आहे। ती जागा कोडोली गावातील महार, मांग, चांभार आणि इतर समाजाची असून या जागेवरील अतिक्रमण काढून घ्यावं अशी मागणी या समाजाची 2008 पासून आहे। वेळोवेळी या खोकीधारकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसही देण्यात आल्या, परंतु त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही। म्हणून या समाजानं न्यायालयामध्ये आणि पन्हाळा तहसील कार्यालयामध्ये पाठपुरावा करत अतिक्रमण काढण्याची मागणी केली। त्यानुसार 26 जून 2026 रोजी कोडोली ग्रामपंचायतीनं नोटीस बजावत 7 दिवसांची मुदत देऊन खोकीधारकांना अतिक्रमण काढण्यास सांगितलं। पण ही 7 दिवसाची मुदत पूर्ण होण्याची वाट न पाहता 7व्या दिवशी दुपारी कोडोली ग्रामपंचायतीनं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये काही खोक्यांचं नुकसानही झालंय। त्याला खोकीधारकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। ही जागा कोडोली ग्रामपंचायतीची नसताना कोडोली ग्रामपंचायतीला या जागेवरील कोणतीही अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही असा दावा खोकीधारकांचा आहे। तर त्यांनी आज दुपारी भर पावसात मोठं सगळ्यांचं नुकसान केलेलं आहे। कुठलंही लिगली नोटीस नसताना की आम्हाला आदेश आहेत, आम्ही तहसीलदार मॅडमना बी विचारलं तर तहसीलदार मॅडम म्हटल्या तसं काही मी लेटर दिलेलं नाही आहे। बीडीओ मॅडमना विचारलं, त्या बी म्हटल्या आम्ही फक्त तिथली तपासणी करा असं म्हणून त्यांना सांगितलेलं आहे। तुमच्यावरती कारवाई करा किंवा कुठल्या ह्याच्याकडे येते ते बघा। तर हिने अचानक एवढा मोठा आज नुकसान केलेलं आहे लोकांचं। दरम्यान ही जागा कोडोलीतील महार, मांग, चांभार यासह इतर समाजाची असल्यानं या ठिकाणी अनुसूचित जाती सामाजिक कल्याण विकास समितीनं या परिसरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात कायदेशीर लढा दिला होता आणि या समितीचे अध्यक्ष सुरेश चोपडे यांनी न्यायालयीन तसंच प्रशासन स्तरावर मागणी करत हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती। त्यानुसार अतिक्रमण काढण्यात येत आहे असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे। दरम्यान या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खोकीधारकांनी सांगितलं।